तर आपण आज आलेलो आहे रीलवरती यूट्यूबवरती फेमस असणाऱ्या हॉटेल बोलून टाकरे या ठिकाणी कारेगाव MIDC ITC कंपनीच्या जवळच आहे. आणि एशियन जो चौक आहे एशियन चौकामधून आतमध्ये आले की तुम्हाला दिसलंच बोर्ड बीड आयला लागलेले आहेत. चला तर इथं आल्यावरती गर्दी पाहू शकता तुम्ही, आतमध्ये गर्दी आहे भरपूर. आतमध्ये आपण जाऊन त्यांचं आधी किचन सांगतो तुम्हाला, नाही का, किचनमध्ये काय चाललंय, बाकी फूड क्वालिटी कशी आहे बोलूया. आणि जे हॉटेलचे मालक आहेत त्यांच्याशी पण आपण बोलूया. चला, मी तुम्हाला प्रत्येक हॉटेलमध्ये गेले की सगळ्यात पहिल्यांदा किचन दाखवत असतो. का एकदम कमी जागेमध्ये खूप छान त्यांनी मेंटेन केलेलं आहे सगळं. आणि त्या हॉटेलची स्पेशल कोंबडा डाळी चालू आहे आता कस्टमरला. हां, आपलं पलीकडे पण नाही काय किचनचं काम चालू. अच्छा, पलीकडे किचनचं काम चालू आहे. काढणार आहे आणि काढल्याच्या नंतर पलीकडे एवढंच आणखीन एक किचन वाढणार आहे, आपण स्टोर रूम करणार आहे. बरोबर. आणि हे आपल्या भाकरी वगैरे चुलीवरच्याच होतं. तंदूरची भट्टी आपली. थोडस कसं किचनची जागा कमी पडते, आपल्याला वाटलं नव्हतं एवढं कस्टमर होईल आपल्याला. ओके, म्हणजे आता एकच महिना झाला हॉटेल चालू केलं. महिना पण नाही झाला, मोजून 20 ते 25 दिवस झाले. त्यात एवढा छान रिस्पॉन्स आहे कस्टमरचा. आता कस्टमरला ऑर्डर चालू आहे. स्पेशल आपली ही कोंबडा तांगडा थाळी नाही का, सर्वात जास्त आमची ही थाळी चालते. याच्यात अख्खा कोंबड्याचा लेग पीस येतो. त्याच्यामध्ये व्हरायटी अशा आहेत की एक घट्ट रस्सा असतो, पातळ रस्स्यात पीस असतात. आपला आळणी राईस आहे, सुकट बॉईल फ्राय केलेलं, आणि सूप असते. ही जी कन्सेप्ट आहे, आतापर्यंत आपण बाहेर हॉटेलांना ऐकले असेल लंगडा तांगडा थाळी किंवा ज्या XYZ, पण आपल्या पुणे नगर रोडच्या एरियामध्ये ही जी अशी चिकन ह्या टाईप तांगडा थाळी ही आपण पहिल्यांदा आपणच देतोय ना. कारण कसं आहे, आता हॉटेल चालू केलंय, मी बऱ्याच हॉटेलला गेलेलो, व्हिजिट केलंय, पॉडकास्ट घेतलेत, प्रत्येकाच्या हॉटेलला जेवण पण केलंय. आता तुम्हाला मार्केटमध्ये यायचं म्हणलं तर काहीतरी वेगळं करता आलं पाहिजे, तेव्हाच तुमचं हॉटेल चालणार. आणि काहीतरी वेगळी तुमच्याकडे मार्केटिंग स्ट्रॅटेजी असली पाहिजे, नवीन काहीतरी दिलं तरच मग कस्टमर तुमच्याकडे येणार आहे. आणि आमच्या जेवणाची क्वालिटी पण बेस्ट आहे. माझ्याकडे रिपीट कस्टमर 25 दिवस झाले सर. 25 दिवसात अक्षरशः मला खरंच जागा पुरत नाही. प्रत्येक हॉटेलवाल्यांना एक संदेश द्यायचा आहे. आता बरेच हॉटेल आहे, मी कोणाचं नाव नाही घेणार आणि कोणाला मी नाव पण ठेवत नाही. मी बऱ्याच लोकांचे मुलाखती घेतल्यात. सध्या असं चालू आहे की तुम्ही रेट पाडू नये ना धंदा करायचा प्रयत्न करताय. पण खरं सांगायचं म्हणलं तर कधी बी धंद्यामध्ये तुम्ही तुमच्या क्वालिटी ठेवा. खाणारे लोक खूप आहे, टापटिप्पांना स्वच्छता ठेवा, वेळेवर सर्व्हिस द्या लोकांना. कोणीच पैशाचा विचार करत नाही. आज मी माझे कोंबडा तांगडा थाळी 370 रुपयाला विकतोय. मला एकही कंप्लेंट नाही आली कस्टमरची की तुम्ही जास्त पैसे घेताय किंवा काय. का आता आपण तेवढी क्वालिटी देतोय, स्वच्छता मेंटेन ठेवली, सर्व्हिस चांगली देतोय. काही लोक आज बघताय तुम्ही 200, 250, 300 मध्ये अनलिमिटेड चिकन खा, किती बी खा, काय बी खा. हे आता कुठलं चालू आहे? ही आपली कोंबडा तांगडा थाळी. तांगडा कोंबडा. याच्यामध्ये 2 टाईप असतात, एक पातळ रस्सा असतो, एक घट्ट रस्सा असतो. 2 टाईपचे रस्से देतो आपण. आणि त्याचसोबत जे आपल्याकडे असतात, आपण अगोदरच तांगड्याचे आहेत ते बॉईल करून ठेवलेले असते सकाळी. म्हणजे सकाळी बॉईल करून ठेवलेलं असतं आणि त्याला आपण मग परत त्या रस्स्यामध्ये आहे ना व्यवस्थित मिक्स करतो. म्हणजे खाणाऱ्याला ना रस्स्याचा ते स्वाद मिक्स झाला पाहिजे. म्हणजे कोंबड्याचा जो स्वाद आहे ना तांगड्याचा, तो त्या रस्स्यामध्ये पूर्णपणे मिक्स होतो. खाणारा पण कसं 2 रस्स्याचे चॉईस असतात. कोणाला बघा, तुम्हाला कोणाला पातळ रस्सा आवडतो, कोणाला घट्ट रस्सा आवडतो. त्यामुळं आपण एक घट्ट रस्सा देतो त्या कोंबड्याच्या तांगड्यासोबत. आणि त्याचसोबत आपण एक पातळ रस्सा देखील देतो, ज्याला चुरून वगैरे खायचं बाबा भाकरीसोबत, तर पातळ रस्सा पण नसतो. तर हा आता घट्ट रस्सा आहे. आणि आपण थाळीवरती कंपल्सरी आळणी राईसच देतो का? हो, आळणी राईस बी देतो, व्हाईट राईस, ज्याला जशी चॉईस आहे. आता तुम्ही म्हणले मला आळणी पाहिजे तर आपण आळणी देतो, नाही तर मग आपल्याकडे व्हाईट राईस पण आहे. पण शक्यतो आपण आळणीच पाठवतो. आणि आपला इंद्रायणीतला इंद्रायणी. आणि दुसरा व्हाईट राईस आहे आपल्याकडे आणखीन एक, तो टेबल राईस असतो, तो देतो. कधी कधी आपण व्हाईट पण ठेवतो इंद्रायणी. ऑप्शन ठेवतो तसे. आता तुम्ही जर भाकरी किती बी खाल्ल्या तरी अनलिमिटेड आहे. पीस सोडून सगळं अनलिमिटेड आहे. फक्त तुम्ही म्हणता पार्सल मध्ये आम्हाला 10 भाकरी द्या, ते पॉसिबल नाही. पार्सल सोबत आपण 2 भाकरी देतो. आता हे दुसरं थाळीचं प्रिपरेशन चालू आहे, पाहू शकता तुम्ही. आणि मसाले सगळे स्वतःच तयार केलेले आहेत त्यांनी, नाही का? आपल्याकडे मटन पण आहे. ओके, मटन पण आहे. हां, मटनची आपली स्पेशल थाळी जी आहे
ते आपण रस्सा देतो, रश्श्यात पण पीस असतात आणि फ्रायमध्ये देतो. मटन आपण कुठलं देतो दादा? बोलाई मटन आहे आपलं. बोलायचं पुणे मटण. जिल्हा म्हणल्यावर तुम्हाला माहिती आहे बोलायचंच मटन. बोलायचं चालतंय. बिना बोलाय नसेल तर मग काय अर्थ नाही, कारण इकडं चालतच नाही ते दुसरं. दादा आता आपलं साधारण हॉटेलला आपलं जास्त चिकन टंगडा थाळीच जाते ना? हो, जास्त करून आपण आहे ना सध्या जे आपण लॉन्च केलेली आपली थाळी स्पेशल कोंबडा तांगडा थाळी. कोंबडा पण तांगडा माझं मटण पण जातं सर, असं नाही की चिकनच. बरेचसे लोक अशी की ज्यांना आहे ना मटण पण खूप आवडतं खायला, पण मी मटणची आणखीन जास्त जाहिरात केलेली नाही. ती पण त्याच्या पाठीमागे एक कारण आहे, ते लवकरच आपण करणार आहोत. अच्छा. मला मटणमध्ये पण काहीतरी वेगळी एक थाळी लॉन्च करायची, युनिक काहीतरी, जसं आपण चिकनमध्ये केलेली. अच्छा. आता ही स्पेशल मटण थाळी, सिंपल मटण थाळी तुम्हाला प्रत्येक हॉटेलवर प्रत्येक मिळेल. हॉटेलला भेटतो. पण मटनमध्ये तुम्हाला काय वेगळं करता येईल, फक्त नावच वेगळं नसणार आहे, तर त्यात आपण रेसिपी पण वेगळीच पाहिजे. रेसिपी पण वेगळीच असणार आहे. त्यामुळे तर आपण लोकांना ही जी मटन थाळी आणि चिकन थाळी रस्सा सेपरेट असतो ना आपला? मटनचा वेगळा रस्सा असतो, जो मटनच्या सूपमध्ये बनलेला असतो ना, तोच रस्सा मटनला वापरतो आपण. आणि जे सूप मटनचं ते वेगळंच असतं. दोन्ही मिक्स केल्यावर मग तुम्हाला चिकनचं मटनमध्ये स्वाद येईल आणि मटनचा चिकनमध्ये त्यात मजा नाही राहत. ही आपली मटन थाळी आहे 500 रुपयाला, स्पेशल मटन थाळी. यात मटनचे तुम्हाला 4-5 पीस येतात, 5 पीस, आणि रश्श्यात पण 5 पीस असतात. सूपमध्ये 1 पीस असतो, आणि राईस असतो, एक बॉईल असतं, सुकट असतं. एवढी तुम्हाला 500 रुपयामध्ये मटनची थाळी मिळेल. याच्यावरती रस्सा भाकरी राईस अनलिमिटेड. हा, रस्सा भाकरी राईस तुम्हाला अनलिमिटेड मिळेल. आता काही लोक म्हणतील रेट जास्त किंवा काय, खरं बघायला गेलं तर क्वालिटी आणि स्वच्छता जर पाहिजे असेल तुम्हाला, तर 2 पैशाचा विचार करायचा नाही. आणि केला तर इथं काय बी खायचं 250 रुपयाची 300 रुपयाची थाळी खाऊन हॉस्पिटलमध्ये पैसे घालण्यापेक्षा 2 पैसे जास्त देऊन तुम्ही चांगलं अन्न खाल्लेलं कधी पण चांगलं. आणि मी तर सजेस्ट करेन, कारण मी महाराष्ट्रातलं प्रत्येक हॉटेल फिरून आलो. हा, मी आता तुमचे भरपूर व्हिडिओ पाहिले. आणि कसं होतं, मटन ही अशी वस्तू आहे की तुम्हाला चांगला रेट दिला तरच मटन चांगलं भेटणार आहे. आणि रोजची रोज फ्रेश मटन. माझं मटन चिकन संपलं ना, मी डायरेक्ट म्हणत असतो नाही तर हॉटेल बंद कर. अच्छा, म्हणजे आपलं मटन संपलं आपण हॉटेल बंद करू. बंद. मला ही गोष्ट आमचे जे मित्र आहेत जवळचे, गरड मटन खानावळवाले सरांनी मला सांगितलेलं की दीपक करायचंय तर प्रॉपर कर. लोकांना शिळं अन्न, कसलं पण अन्न चारू नको, नाही तर तू जास्त दिवस मार्केट. तुम्ही आता थाळी तुम्ही ट्राय करा, चालतंय. घ्या. असं बऱ्याच मित्रांचं ऐकून आम्ही इथं आलो आहे. बरं, आम्ही गुगल मॅपला सर्च करून आलो. ठीक आहे. इथं आल्यानंतर आम्ही एक साधी थाळी आणि एक तंगडी थाळी घेतली. दोन्ही पण थाळ्यांची टेस्ट एक नंबर आहे. म्हणजे आजी त्याच्यामध्ये काय हे ठेवण्यासारखं काहीच नाही. रस्त्याला आपण आलेलो आहे हॉटेल बोलून टाकरे. तर दीपक दादा आहेत, आपण त्यांना विचारूया. ॲक्च्युली ते स्वतःच महाराष्ट्रभर फिरत असतात हॉटेलचे सगळे, नाही का, रिव्ह्यू घेत असतात. तर आपण आज आलेलो आहे त्यांच्याच हॉटेलला. तर आता बाकी त्यांनी तर माहिती आपल्याला दिलेलीच किचनमध्ये, तरी आपण थोडंसं विचारूया त्यांना थोडंसं हॉटेलबद्दल, नाही का, तर त्यांनी कसं सुरुवात केली आहे. तर दादा, आता जर मी तुमचे व्हिडिओ पाहत होतो, वर्ष ते 1.5 वर्षापासून तुम्हाला मी याच्यामध्ये पाहतोय की तुम्ही पूर्ण महाराष्ट्रभर म्हटलं तरी काय हरकत नाही की वेगवेगळ्या हॉटेलला रिव्ह्यू घेत असता किंवा व्हिडिओ करत असता. ते एकदम तुम्ही सगळं ह्या फील्डमध्ये एकदम अचानक व्हिडिओ सोडून डायरेक्टली ते व्यवसायात उतरले, कसं हे सगळं? हे एक असं विचार नव्हता केला कधी की असं काय होईल म्हणून, कारण आपले ऑलरेडी आपण व्यवसाय करत असतो, नाही का. आपले लेबर कॉन्ट्रॅक्ट ट्रान्सपोर्ट आहे रांजणगाव MIDCमध्ये, आणि पहिल्यापासून व्यवसाय करायची आवड असल्यामुळं आमचे पार्टनर प्रदीप नवले, एके दिवशी ह्या एरियामध्ये असंच काम चालू दिसलं त्यांना, आणि ते थांबले होते. ते मला त्यांनी कॉल केला की बाबा असं आहे इथं जागा, आणि इथं आपण एक कॅफे टाकू. अच्छा, म्हणजे कॅफेबद्दल. हां, कॅफेचा प्लॅन होता. नंतरून मग चाललं आमचं कॅफेचं काम. आता तुम्ही किचन पाहिलं, एक छोटंसं किचन आहे अलीकडे, जे आमचे कुक काम करतात, आणि पलीकडून आपली तंदूर म्हणजे एकदम छोटंसं लोकेशन, तंदूर भट्टी. तर पहिलं आमचं तेवढंच आम्हाला कॅफेसाठी किचन सफिशियंट झालं असं. मग नंतरून मी विचार केला की आपण एवढ्या हॉटेलमध्ये फूड ब्लॉगिंग केली, पॉडकास्ट घेतले, आणि एक्सपिरियन्स पण आहे आपल्याला. मी पण पहिलं हॉटेलमध्ये 3 वर्ष काम केलं. सुरुवातीला जेव्हा आपलं काही लेबर वगैरे नव्हतं, आपण यायला शून्यातून सुरुवात. म्हणजे एकदम स्ट्रगल मधनं सगळं स्ट्रगलमधूनच आहे. मित्र कंपनी चांगली भेटली, त्यामुळे आज इथपर्यंत आलेलो आहे आम्ही सगळे, आणि आम्ही सोबत आहे सगळे. म्हणजे आमची ऑल टीमच आहे गहिनीनाथ एंटरप्राइजेस नावाने. आम्ही आज पण सगळे एक सोबतच काम करतो. आमचे 4-5 व्यवसाय, त्यातला हा एक ॲड झाला. तर मग एके दिवशी असंच मग झालं, काम वगैरे चालू झालं, पण डोक्यात विचार आला माझ्या की बाबा हे कॅफे करण्यापेक्षा आपण हॉटेल का नाही टाकू शकत. एवढा एक्सपिरियन्स घेतलेला आहे, मी पण काम केलेलं आहे, आणि माझे सख्खे मामाचं ऑलरेडी कुक आहेत.
हॉटेलमध्ये. जे आता आपल्या किचन मध्ये आहे ते मामाचं. सख्य मामाचं अच्छा, म्हणजे एकदम आहे सगळं आपलंच आहे स्वतःच. मेन म्हणजे ना, मेन गोष्ट म्हणजे कुक असते आणि ते कुक म्हणजे सख्य मामा असल्यामुळे आपल्याला अडचणच नाही. हॉटेल व्यवसाय म्हटलं की क्वालिटी जी असते ती किचन मधलीच खरी क्वालिटी असते. 100%. मग त्याला मी म्हणलं की बाबा असं असं आहे माझ्या डोक्यात. तो म्हणला माझ्या डिसिजनवरती कधी शक नाही करत. तो मला ठीक आहे तुला आवडते म्हणजे एकदम कॅफेवर ना हॉटेलवर शिफ्ट झालं. एका दिवसातच शिफ्ट झालो. पलीकडचं ते भिंत तोडून ते किचन वाढवलं पलीकडे. हा. आणि मग असं आपण एक, आणि काही लोक म्हणतात की तुम्ही फूड ब्लॉगिंग केली, तुमच्या डोक्यात पहिल्यापासून विचार होता. तसं काय नसतं. माणसाचे विचार कधी पण चेंज, कधी कधी परिस्थिती एक वेगळ्या याच्यावरती आणून ठेवली ट्रॅक. वेगळ्या डायरेक्शनला माणूस जातो आणि रिस्पॉन्स छान आहे आपल्याला. जसा विचार पण नव्हता केला आपण. म्हणजे आता मी पाहिलं की आतापर्यंत हॉटेल असं पाहिलं असं ओपनिंग जी तुमची थोडी वेगळी होती. आतापर्यंत आपण आमदार असतील किंवा लोकल लेवलचे पुढारी हे करून आतापर्यंत ओपनिंग करतात. मी आतापर्यंत पाहिलं तर तुम्ही ओपनिंगच असं केलं नाही एकदम की महाराष्ट्रातले टॉपचे रील स्टार असतील फूड ब्लॉग किंवा जे हॉटेल व्यावसायिक असतील हे सगळे तुम्ही एका स्टेजवरती इथं आणले होते. आता ही जी कोंबडा तंगडा थाळी ही कन्सेप्टच आपल्याला थोडीशी आपल्या पंचक्रोशी असेल किंवा आपल्या पुणे नगर रोडला ही कन्सेप्टच पूर्णपणे वेगळी. ही अशी कन्सेप्ट आहे, हे तुम्ही पहिले द्या हॉटेल लाईनला. त्याच्यामुळे ह्याचा तर रिस्पॉन्स छान आहे त्या छान रिस्पॉन्सला. आहे. आता आपण साधारण हॉटेलमध्ये ह्यात आपली किती थाळी जात असेल? तरी दिवसाच्या नाही म्हणलं ना तर सध्या आता बघा सोमवार वगैरे असेल तर कमी जातं. सोमवार झाला तुमचा, शनिवार झाला आणि गुरुवार, ह्या 3 वारी नॉनव्हेज कमी जातं. पण बाकीच्या वेळी माझ्या दिवसाच्या नाही म्हणलं तर 7 ते 70 थाळ्या ह्या जातात. अच्छा, चिकनच्या चिकनच्या. माझ्या मटनच्या पण थाळ्या जात असतील 40 तरी जात असतील. आणि आपलं बाकीचं चिकनच आहे. चिकनवरती फोकस आहे आणि मटनवरती पण आहेच असं नाही. पण त्याच्यात बी मला जसं मी कोंबड्यामध्ये एक वेगळी थाळी लॉन्च केली त्याचप्रमाणे ह्याच्यात माझं वेगळी काम थाळी चालू तुम्ही काहीतरी वेगळं करणार. मला वेगळं करायचंय म्हणून मी थांबलोय. कारण कसं आहे, तुम्ही कुठल्या हॉटेलला गेलं कॉमन तुम्हाला स्पेशल आणि सिम्पल मटन मध्ये थाळी मिळून जाणार आहे, चिकन मध्ये पण मिळणार आहे. तसंच मला माझी मटन मध्ये पण एक वेगळी ओळख निर्माण करायची. त्यामुळे मी थांबलोय. म्हणून मी आणखीन मटनची एक बी तुम्हाला माझ्या व्हिडिओ नाही. ओके हां, ते पाहतच आम्ही. आता दादा इथं थोडंसं ना ॲड्रेस तुम्ही सांगा. आता सगळं तर मी तुम्हाला माहिती आहे, पण तुमचं मेन ॲड्रेस आहे तुमचं रांजणगाव MIDC मध्ये एक कारेगाव गाव आहे पुढं थोडंसं. रांजणगावपासून 4-5 किलोमीटर अंतरावर. तर कारेगावपासून एक 700 मीटरवरती आपलं हॉटेल आहे. आणि नियर बाय बघायला गेलं तर फूड ITC कंपनी आहे. त्या कंपनीच्या बॅक साईडला. आणि इथं एक रॉयल दरबार बार म्हणून आहे, खूप जुना बार आहे. त्याच्या जस्ट शेजारी आपलं हॉटेल बोलून टाकरे. आणि आपल्या हॉटेलचा पत्ता तुम्हाला गुगल मॅपवर पण मिळेल. आपले इंस्टाग्राम ID हॉटेल बोलून टाकरे. त्याच्यावर पण मी एक आपलं लिंक सोडलेली गुगलची. तुम्ही त्याच्यावर क्लिक केलं तर इथं येऊ शकता. आणि व्हिडिओमध्ये सुद्धा मी सगळं व्हिडिओमध्ये आपण नंबर वगैरे टाकलेले आहेत, सर पण टाकतील. आणि मेन म्हणजे कसं आहे, इथं आपल्याकडे तुम्हाला जर यायचं असेल तर सध्या तरी मी सजेस्ट करेल की नॉनव्हेज खाण्यासाठीच आहे. शेवटी पहा मित्रांनो, आपल्या आयुष्यात शेटने एक सांगून दिलं की मित्रांना खूप महत्व असतं नाही का. त्यांना हे जे त्यांनी पूर्ण उभं केलं याच्यामध्ये कुठेतरी मित्रांची साथ म्हणजे 100% मित्रांचे साथ. आणि मी पण तुमच्या या हॉटेलला मित्रांसमवेतच जेवायला आलो पहिल्यांदा. चला तर आपण आता चालू सुरुवात करा तुम्ही जेवायला. जेवण झाल्यावर क्वालिटी क्वांटिटी काय आहे एकदम प्रामाणिकपणे सांगा. 100% जे काय ओरिजिनल तेच सांगू. हो हो. चल जेवण करून घेऊ आपण आता. एकदम मोठे साईज, पूर्ण एक लेग आहे पूर्ण नाही का. थोडंसं ग्रेव्ही बरोबर स्टार्ट करूया. रस्ता तर आपण त्यांचा ट्राय करू, पण जो यांनी ग्रेव्ही दिलेली नाही याच्याबरोबर थोडीशी. नंतर आपण चिकन पीस ट्राय करूया. थोडंसं फ्लेवरफुल पण लागतं. ग्रेव्ही खरंच छान बनवली त्यांनी आणि एकदम घट्ट ग्रेव्ही थोडीशी. हां, चिकन पण एकदम नाही का शिजलेलं आहे खूप छान. एकदम इझिली असं निघते नाही का. हे पहा, चिकन इझिली मेल्ट होते. त्यांनी ते पूर्ण आहे ना आधी शिजून घेतले नाही का, त्याच्यामुळे ना एकदम सहज निघते. कसं चिकन प्रॉपर शिजलं असेल तरच, कारण एवढा मोठा पीस दिलेला आहे. खरंच खूप छान एकदम शिजलेलं आहे प्रॉपर. आणि त्याच्यामध्ये पूर्णपणे ना त्याने जे फ्राय केलं आहे ना पूर्णपणे मसाला यायला लागलेला आहे. पाहू शकता तुम्ही. खरंच खूप छान. म्हणजे त्यांनी जी रेसिपी तयार केली आहे ना, जे त्याला मसाला ते पूर्णपणे मॅच होतो.
आणि त्यांनी याला जे वाटण वापरले त्यांनी स्वतः तयार केलेलं वाटण येते मामांनी. कधी टिकून घालत काय मजा येत नाही. रस्सा पाहू शकतो तुम्ही. आणि रश्श्यामध्ये तुम्हाला आधीच सांगा तुम्ही कसा लागेल तुम्हाला, तेज पाहिजे का मीडियम नाही का, थोडंसं त्यानुसार मग ते देत आहेत डायरेक्टली रेडी करून. भाकर पण छान कुस करलेली आहे. रस्सा छान आहे आणि दोन्ही रस्स्यामध्ये थोडंसं नॉर्मली डिफरंट आहे. जी थिक ग्रेव्ही आणि हा जो रस्सा आहे नॉर्मल एकदम डिफरंट आहे. त्याच्यामुळं असं काय नाही की ह्याच्यामध्ये आपण जरी ग्रेव्हीमध्ये घेतलं तरी काय प्रॉब्लेम, पण रस्सा छान आहे त्यांचा. आणि रस्सा चुरूनच खायचा, टिकून काय खाऊ नका. चिकनचे पीस पहा मित्रांनो, एकदम सहज आपण बोटाने जर दाखवलं ना तर एकदम नाही का सहज निघतोय, म्हणजे शिजलेलं आहे प्रॉपर एकदम. कसं असतं नॉनव्हेज ज्यावेळेस खातो आपण त्याचं जे चिकन असेल मटण असेल पूर्णपणे शिजलं तरच ते व्यवस्थित खायला लागतं. आणि दुधी थाळीबरोबर यांनी आळणी राईस दिलं आहे. रस्सा खरंच खूप छान आणि घट्ट आहे. विशेष आहे ना एकदम पातळ रस्सा नाही आहे, जसं घरगुती खातो ना आपण त्या टाईप आहे. म्हणजे ग्रेव्ही टाईप पण नाही, खूप पातळ पण नाही. रस्सा एकदम आहे ना त्यांना एकदम परफेक्ट कॉम्बिनेशन जमले. शक्यतो इथं आलं की चिकनची रेग्युलर थाळी घेऊ नका. ही जी चिकन तंगडा थाळी ना हीच शक्यतो घ्या, कारण याच्यामध्ये ग्रेव्ही पण खूप छान आहे. फ्राय बरोबर थाळी आपण ट्राय करू, पण मी आता ह्याच ताटात घेतोय. आणि तो पण तुम्ही लोकेशन पहा. ह्या हॉटेलमध्ये पूर्णपणे एसी ते लावलेलं, त्याच्यामुळे गरम काय होणार नाही तुम्हाला. इथे भाकर चुरून घेऊया. मटन फ्राय ते थोडंसं आपण नंतर ट्राय करू, कारण मेन काय असतं हॉटेलला की रस्सा जर व्यवस्थित असेल तर तुमचं जेवण व्यवस्थित राहणार. रश्श्यामध्ये चरबी वापरलेली पूर्ण जी बकराला पण असतो ना चरबी असेल किंवा वजड जी रश्श्यामध्ये वापरली जाते ह्यांनी पूर्णपणे जे तरी दिसते ना वरती ती चरबीचीच आहे. हां आणि ग्रेव्ही पहा एकदम असा लाल कलर पण नाही, ग्रेव्हीचा कलर दाखवत आता थोडंसं आपण म्हणतो ना तांबडा रस्सा त्या टाईप आहे. ग्रेव्हीची थिकनेस असेल सुद्धा जे एकदम लाल पण नाही किंवा नाही का रस्सा दिसायलाच एकदम वेगळा टाईप दिसतो थोडंसं. हे पहा सहज आपण एका बोटाने काढलं तरी मटण निघतंय सहज. कारण मटण कसं असतं, मटण हा असा पदार्थ जर व्यवस्थित एकदम प्रॉपर शिजला तरच तो तुम्हाला छान लागणार. एक बाईट घेतो मी, पहा तुम्ही. आणि जरी रांजणगावमध्ये शेजव असतं तरी इथं बोलायचंच मटण भेटतं. मटण खाता की नाही जाणवतोय की मटण पूर्ण फ्रेश आहे. सहज चावलं तरी मटण मेल्ट होतं आहे. मला ह्यांचा रस्सा थोडासा आहे ना फ्लेवरफुल जाणवतो. जो काही पुदिना असेल किंवा जे काय असेल मसाले थोडेसे मला नेहमी यांचे फ्लेवरफुल जाणवतात, त्याच्यामुळे खाता की थोडीशी आणखी वेगळीच मज्जा राहते. म्हणजे स्टॉक वापरलेला त्यांनी मटणाचा तो रश्श्याला पूर्णपणे जाणवतो. मटन फ्राय ट्राय करू आपण जरा. ही जे फ्राय नाही जी ग्रेव्ही पहा तुम्ही, म्हणजे फुल एकदम डीप झालेली आहे ग्रेव्हीमध्ये. मटन खूप छान शिजवलेलं आणि प्रॉपर शिजलेलं आहे. विशेष म्हणजे ते तो फ्रेशनेसपणा शिजवलेलं जे आहे व्यवस्थित एकदम जास्त ओव्हर पण शिजवलं नाही. कधी कधी काय होतं जास्त जर मटन ओव्हर शिजवलं ना ते सहज मेल्ट झालं की मग ते मटन खाण्याचा फील पण काय जाणवत नाही. चिकन टाईप नाही का, मग तसं पण नाही, एकदम प्रॉपर शिजलेलं आहे. आणि मसाला पहा त्यांचा ग्रेव्हीचा. कांदा लसूण मी आल्याची जी पेस्ट ती वापरली ना ती पूर्णपणे जाणवते. म्हणजे जो फ्रायचा मसाला आहे ना प्रॉपर तुम्हाला जाणवतो की आपण नाही का भारी की एक वेगळं काहीतरी स्वतः त्यांचा जो वाटण्याचा मसाला त्याची ग्रेव्ही बनवलेली आहे नाही का, काय हे जाणवतं त्याच्यामध्ये पूर्णपणे. त्याच्यामध्ये हे पाहू शकता तुम्ही पूर्णपणे जी चरबी असते बकराची चरबी म्हणतो आपण त्याच्यामध्ये आहे पूर्ण. आणि मटणाचं पण
छोटे छोटे जे शिजलेलं मटण असतं खाली त्याचं याच्यात प्रमाण आहे थोडं थोडं, त्याच्यामुळे सूप पाहूया आपण कसं लागतं तर. ह्याच्यात वरतून कुठंही काही तडका किंवा काही मारलेलं नाही किंवा नंतर वरून गरम पाणी टाकलेलं नाही. जो प्रॉपर ओरिजिनल मटणाचं सूप म्हणतो ना आपण, पूर्णपणे तेच आहे. ह्याच्यामध्ये जे दिसतंय मटणाचे छोटे छोटे आपण दरदर मटण म्हणतो ना, एकदम बारीक नाही का, खिम्यामध्ये असतं त्या टाईप ह्याच्यामध्ये थोडे थोडे पीस राहिलेले आहेत. पूर्णपणे चिकट राईस आहे. आळणी राईस आला की त्याची एक ट्रिक सांगतो मी तुम्हाला. आळणी ठीक आहे त्यांनी पण वापरलेलं, त्याच्यामध्ये सूप असतं, स्टॉक असतो चिकनचा किंवा मटणाचा. पण आळणी राईस घेता की नाही ना नेहमी त्याच्याबरोबर ना हा मटनचा स्टॉक ट्राय करा. मी त्यांची जी ओरिजिनल टेस्ट असेल ना त्याच्यापेक्षा तुम्हाला प्लसमध्ये लागणार आहे. आणि आता आखाड महिना चालू आहे. आखाड जर तुम्हाला साजरा करायचा असेल तर 100% कारेगावला हॉटेल बोलून टाकलेलं या. आता पहा ह्याच्यामध्ये आपण जे सूप ॲड केलेलं आहे ना ह्याच्यामध्ये आहे ना तो इंद्रायणी राईस आहे ना आणखी खूप फ्लेवरफुल लागणार. अरे ह्याच्यावरती आपण मटणाचं जे सूप टाकले ना वरून त्याच्यामुळे ना त्याची क्वालिटी आणखी वेगळी लागते. जेवण खरंच खूप छान झालं, एकदम पोट भरून जेवण झालं आहे. तर आखाडा साजरा करायचा असेल तर कारेगावला नक्कीच या हॉटेल बोलून टाकायला. आणि आपल्या आखाडा आणखी चांगला साजरा करा तर आपल्या चॅनलला पण सबस्क्राईब करा, लाईक करा, व्हिडिओ शेअर करा. आणि चला आपण आणखी तुम्ही जर सबस्क्राईब केलं तर मी आणखी असे चांगले चांगले नवीन नवीन व्हिडिओ आणखी टाकत राहील, ज्यामुळे लवकरच सबस्क्राईब करा. चला तर भेटूया पुन्हा एकदा नवीन ठिकाणी नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुम्ही तुमचा आखाडा असा चांगल्या चांगल्या हॉटेलला साजरा करा. चला धन्यवाद.